हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 25वां भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 13। Airtel's quality is so bad here. श्री भगवान वाच योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो उपरति यत्र दुःखस्य च सुखस्य च। श्री भगवान वाच योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो परितर्यत्र दुःखस्य च सुखस्य च। श्री भगवान उवाच योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो परतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च। श्री भगवान वाच योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो परतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च। श्री भगवान वाच योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो परतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च। श्री भगवान वाच योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो परितिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च। श्री भगवान वाच योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो परतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च। योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो परतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च।
श्री भगवान उवाच श्रीभगवानुवाच श्री भगवान म्हणाले श्रीभगवान म्हणाले योगः योगः योग पद्धती योगपद्धती आध्यात्मिकः आध्यात्मिकः आत्म्याशी निगडीत आत्म्याशी निगडीत पुंसाम पुंसां जीवांच्या जीवाच्या मतः मतः संमत आहे संमत आहे निश्रेयसाय निश्रेयसाय आत्यंतिक लाभासाठी आत्यंतिक लाभासाठी मे माझ्या माझ्या अत्यंत अत्यंत परिपूर्ण परिपूर्ण उपरती परती अनासक्त यत्र जेथे दुःखस्य दुःखापासून च आणि सुखस्य सुखापासून च आणि भाषांतर आहे परमपुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले जी योग पद्धती भगवंत आणि जीवाच्या संबंधाशी निगडीत आहे जी जीवाच्या आत्यंतिक लाभासाठी आहे आणि भौतिक जगातील सर्व सुख दुःखांपासून अनासक्त होण्यास जी कारणीभूत आहे ती योग पद्धतीच सर्वश्रेष्ठ आहे. आज भगवान श्री कपिल देव बोलायला सुरुवात करतात. सांख्य तत्वज्ञान पहिल्याच श्लोकामध्ये ते सांगतात की जी योग पद्धती भगवंत आणि जीवांच्या संबंधाशी संबंधित आहे, निगडीत आहे, जी जीवाच्या आत्यंतिक लाभासाठी आहे. लाभ वेगवेगळे असतात, कोणाला कसा लाभ पाहिजे असतो, कोणाला असा लाभ पाहिजे असतो, परंतु अल्टिमेट लाभ कशामध्ये आहे आणि भौतिक जगातील सर्व सुख दुःखांपासून अनासक्त होण्यास जी कारणीभूत आहे ती योग पद्धतीच सर्वश्रेष्ठ आहे. योग आध्यात्मिका पुंसा, the yoga system which relates to the Lord and the individual soul, which is meant for the ultimate benefit of the living entity and which causes detachment from all happiness and distress in the material world, is the highest yoga system. Ultimate benefit हा शब्द महत्वाचा आहे इथे. निश्रेयसाय रोज म्हणतो की नाही आपण, निश्रेयसाय लोकस्य. श्रीमद भागवतम हे आपल्या अल्टिमेट बेनिफिट साठी आहे. भगवान कपिल देव इथे सांगतायत की योग पद्धती अशीच असली पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला बेस्ट फायदा होईल. तात्पर्य, भौतिक जगामध्ये प्रत्येक जण भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे, पण या सुखासोबतच आपल्याला दुःखही मिळते. दुसरं काही कामच नाही आपल्याला. सुखाचा शोध घेणे, सुखासाठी कार्य करणे हेच प्रत्येक जीव करत असतो, माणूस देखील आणि बाकीचे सगळे जीव देखील. परंतु सुखासोबत इथे दुःख पण मिळतच. असं कधीच होत नाही की फक्त सुख मिळतंय, सुखासोबत दुःख मिळतच, न मागता मिळत. ऐहिक जगामध्ये निर्भय सुख कधीच मिळत नाही. निर्भय. In the material world one cannot have unadulterated happiness.
ज्याच्यामध्ये भेसळ नाही आहे. म्हणजेच काय, थोडस दुःख त्याच्यामध्ये असणारच, असंच सुख मिळणार या भौतिक जगामध्ये. मनुष्याला मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सुखामध्ये दुःखाचेही मिश्रण असतेच. उदाहरणार्थ, दूध प्यावयाचे असल्यास गायीचे पालन करण्याचा त्रास घेतला पाहिजे. आणि तसेच तिला दुधाचा पुरवठा करण्याच्या स्थितीत ठेवण्यासाठी तिचे योग्य पोषणही केले पाहिजे. दूध पिणे नक्कीच अतिशय चांगले आहे आणि ते एक सुखही आहे. तथापि दूध पिण्यासाठी आपल्याला इतकेही कष्ट उपसावे लागतात. प्रभुपाद हे उदाहरण बऱ्याचदा देतात आपल्या प्रवचनांमध्ये. ह्या उदाहरणाचं महत्व लक्षात घ्या. यस, आपण नेहमी चर्चा करतो की या भौतिक जगामध्ये सुख आहे, दुःख आहे, दोन्ही आहेत. मग आपण नेहमी दुःखाचा विचार कसा करतो? जे आपल्या मनाप्रमाणे झालेलं नाहीये ते म्हणजे दुःख. एखादी वस्तू कोणीतरी आपली चोरून नेली, हिसकावून घेतली, कोणीतरी आपल्याला फसवलं, विश्वासघात केला वगैरे वगैरे, ते आपल्याला दुःखाचं वाटतं. आपला प्रिय व्यक्ती गेला, आपली प्रिय गाडी ऍक्सिडेंट झाली वगैरे वगैरे, हे सगळं दुःख आहे या भौतिक जगामध्ये. हे तर मिळतच, आणि हे टाळण्यासाठी रात्रंदिवस आपण प्रयत्न करत असतो, इन्शुरन्स, हे ते 12 भानगडी. परंतु प्रभुपाद इथे महत्वाचं पॉइंट समजावून सांगतात, तो म्हणजे ज्याला आपण सुख म्हणतो ते मिळवण्यासाठी पहिल्यांदा कष्ट करावं लागतं, दुःख सोसावं लागतं. यस, आपल्याला असेही लोक दिसतात की त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, भरपूर सुख सुविधा आहेत, नोकर चाकर आहेत, खायला प्यायला काही प्रॉब्लेम नाही. त्यांनाही दुःख असतं, त्यांनाही हे दुःख असतात, त्रिविध ताप असतात, आध्यात्मिक क्लेश, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश, हे तर असतातच. परंतु महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, म्हणजे तेवढ्या सुख सुविधा, तेवढी संपत्ती मिळवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते देखील दुःखाचंच काम आहे. रात्रंदिवस आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता रात्रंदिवस काम करायचं. कशासाठी? शेजाऱ्यांनी जशी गाडी घेतली तशी मी पण घेणार म्हणून, कारण त्याच्यामध्ये सुख आहे. परंतु ते 10 वर्ष तुम्ही दुःखात काढता आणि 10 वर्षानंतर पैसे साठवून 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 तुम्ही 4 व्हीलर घेता त्या एकाच सुखासाठी. आणि ते 4 व्हीलर किती वेळ सुख देणार आहे तुम्हाला? जास्तीत जास्त महिनाभर, वर्षभर, हो की नाही? त्याच्यासाठी 1 वर्षाच्या सुखासाठी 10 वर्ष दुःखात घालवले. दूध पाहिजे असेल, प्रभुपाद उदाहरण देतात. हे पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे, आजकाल आपल्याला ते लक्षात पण येणार नाही उदाहरण, कारण आपल्याला दूध पॅकेटमध्ये मिळतं, पैसे दिले की दूध मिळतात. प्रभुपाद काय सांगतात? कष्ट घ्यायला लागते. आपण म्हणणार मी दूध घरी आणून पोच मिळते, मला काही गाय सांभाळावं लागत नाही, काही नाही. परंतु त्या दूधवाल्याला पैसे तरी द्यावे लागतात, आणि मग ते पैसे कमवण्यासाठी कष्ट तर करावे लागतातच. दुःख हे आहेच, भयानक दुःख आहे. बऱ्याच लोकांना वाटतं लग्न केलं की सुखकारक जीवन जगू आपण, परंतु ते लग्न करायला आजकाल किती दुःख सोसावे लागतात माहिती आपल्याला. करिअर मध्ये स्टेबल झाल्याशिवाय कोण मुलगी देत नाही तुम्हाला, मग रात्रंदिवस धडपडायचं. बुद्धिमान मनुष्य का करेल हे सगळं? इट डझंट मेक एनी सेन्स. 10 वर्ष रात्रंदिवस काबाड कष्ट करून जर तुमच्याकडे एवढे पैसे जमतील की तुम्ही गाडी घेऊ शकाल त्या सुखासाठी, आणि जे सुख जास्तीत जास्त महिना 1 वर्ष राहणार आहे, त्याच्यासाठी 10 वर्ष काबाड कष्ट करायची गरज काय? असा बुद्धिमान मनुष्य विचार करेल. ती बुद्धीच राहिलेली नाही आता आपल्याकडे.
आपल्याला हे लक्षातच येत नाही. हा, आता ऑटोमॅटिकली आपल्याला पाहिजे म्हटल्यावर काय मिळतं का? अजिबात नाही. या भौतिक जगामध्ये ते इम्पॉसिबल आहे. आता तुम्ही म्हणाल की एखाद्याचा जन्म अशा घरामध्ये झालाय की त्याला कष्टच करावे लागत नाही, तो त्याला ऑटोमॅटिकली सगळं मिळतं, गाडी, बंगला, नोकर, चाकर सगळं. यस, पण ते टिकवून ठेवण्यासाठी त्याला कष्ट करावेच लागतात. असं नाही की त्याला मिळालं म्हणून त्याच्यावरतीच तो आयुष्यभर काढेल. दुःख हे आहेच. आणि विचारा तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना ज्यांच्याकडे करोडोनी संपत्ती आहे, एक एक कस्टमर मिळवायला त्यांना दिल्लीपर्यंत जाऊन ट्रॅव्हलिंग करून यावं लागतं. मग आजारी पडतो, ताप येतो. हे सगळं दुःख सगळ्यांना आहे. कुणीच या जगामध्ये दुःख टाळू शकत नाही. कितीही मोठ्या कुळात जन्मलेला असो, कितीही अमाप संपत्ती असो, सौंदर्य असो, विद्वत्ता असो, दुःख कोणीही या जगामध्ये टाळू शकत नाही, कारण या जगाचं नावच आहे दुःखालय. एअरटेल इज हॉरिबल. तर दोन्ही महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर आपण न मागता मिळालेलं दुःख, आणि आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं दुःख. कोणी सांगितलंय तुम्हाला 2 तास ड्रायव्हिंग करून ऑफिसला जायला? होय की नाही? फुल ट्रॅफिक मध्ये, भयानक पोल्युशन मध्ये. कोणी सांगितलंय? शाळा, कॉलेज, समाज, कुटुंब यांनी आपल्या डोक्यात घातलं, तुला पळलं पाहिजे, तुला हे केलंच पाहिजे, नाही तर तुझ्या प्लेटमध्ये तुझ्या उद्या चपाती नाही मिळणार. मग लागलोय आपण पळायला. भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेली योग पद्धती सर्व प्रकारच्या प्राकृतिक सुखदुःखांचा विनाश करण्यासाठी आहे. बाबा रामदेवजी योग पद्धती शिकवतात, त्याच्यामुळे कोणाचं दुःख बंद झालंय का? थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालंय, बस एवढंच. दुःख बंद कोणाचं झालंय का? त्यांचे एक एक स्पेशल 1 तासाचे व्हिडिओ असायचे. आजकाल ते डिलीट केलेत. ते सीडी वरती यायचे. प्रत्येक सीडीला असं नाव यायचं, योगा फॉर ब्लड प्रेशर, योगा फॉर डायबिटीस, योगा फॉर मस्क्युलर डिस्ट्रॉफी, योगा फॉर दिस, योगा फॉर दॅट. 1999-2000 या काळातली गोष्ट आहे. नंतर ते सगळे सीडी गायब झाले, त्यांनी बंद केले, ते सगळं फ्री मध्ये द्यायचं. परंतु जवळजवळ 50 सीडीचा पॅक यायचा. त्या सगळी सीडी मध्ये तुम्ही जर सगळे पडताळून पाहिले, त्याच्यामध्ये एकही सीडी अशी नव्हती, एकही बाबा रामदेवचा व्हिडिओ असा नव्हता ज्याच्यावरती लिहिलेलं आहे योगा फॉर अवॉइडिंग डेथ. मिळणार नाही. मृत्यू, शोक, भय, चिंता याच्यापासून मुक्त होण्यासाठी योगा नाही आहे आपल्याकडे. ती फक्त भगवंतांकडे आहे. भगवंतच ती योग पद्धती सांगतात, आणि तीच सर्वश्रेष्ठ योग पद्धती असते. होय ना? तात्पुरतं इथे बॅक पेन घालून काय उपयोगाच आहे? हा, येस, थोडंफार आराम मिळतो आपल्याला, पण किती दिवस? तर काही लोक म्हणतात, प्रभूजी उद्याचा विचार कोण केलाय? आजचं आपलं आरामदायी जीवन जगलं की संपला विषय. मग उद्याचा विचार करायचाच नाही तर मग तू जॉब कशाला करतो? माणूस हा एकच प्राणी असा आहे जो उद्याचा विचार करतो. कुत्र्याला तुम्ही कधी बघितलंय का 10 दिवसाची भाकरी साठवून ठेवलेली? बघितलंय कुठे? जनधन योजनेमध्ये जाऊन SBI मध्ये अकाउंट काढले कुत्र्याने. बघितलंय कुठे? रोज गुगल पे वरती, गुगल काय बँकेच्या ऍप वरती जाऊन चेक करतो अकाउंट बॅलन्स किती आहे, व्याज किती मिळालं. हे फक्त माणूस करतो.
त्यामुळे तुम्ही हे डिनाय करू शकत नाही, हे तुम्ही नाही म्हणू शकत नाही की मला थोडीफार एक्स्ट्रा बुद्धी दिली आहे भगवंतांनी आणि त्याचा उपयोग मी संग्रहासाठी करतोय. बरोबर आहे ना? मग संग्रहासाठी करतोच आहे, तर काही लोक 1 महिन्याचा विचार करतात, काही लोक 5 वर्षाचा विचार करतात, ज्याची ज्याची बुद्धी जशी विकसित झालेली आहे त्याप्रमाणे. लहान मुलाला तर तुम्ही विचारला की 4 वर्षांनी तुझं काय प्लॅन आहे, तू म्हणेल कोण विचार केलाय. तेच एक थोडासा आता 8वी 9वी 5वी 6वीत गेलेल्या मुलाला विचारलं की तो टीव्ही सिनेमा बघून सांगतो मी पोलीस होणार आहे, मी डॉक्टर होणार आहे. कॉलेज मधल्या मुलाला विचारलं तर तो सांगेल तुम्हाला की मी या विषयामध्ये BSc करणार आहे, BE करणार आहे. आणि त्याची बुद्धी त्याची तेवढी विकसित झालेली असते, तो तेवढ्या पुढचा विचार करायला सुरुवात करतो. जेव्हा आपलं जॉब सुरू होतो, लग्न होतं, बिझनेस सुरू होतो, तेव्हा आपण मुलांच्या भविष्याचा विचार करायला लागतो. मुलं होतात तेव्हा आजकाल मुलं जन्मतात तेव्हाच आई वडील विचार करायला लागतात. त्याच्या इंजिनिअरिंगची फीस भरण्यासाठी पैशासाठी आताचपासूनच सुकन्या योजनेमध्ये आपण पैसे भरले पाहिजे. सुकन्या सुविधा व्हॉटएव्हर दॅट इज. त्यामुळे आपण हे नाही फक्त अध्यात्म सांगायला गेलं की लोक म्हणतात प्रभूजी कोण विचार केलाय एवढ्या लांबचा, पुढच्या जन्माचा आणि 10 जन्माचा. ते आता जे आहे त्याचा विचार करा. मग आता जे आहे तसंच कुत्र्या मांजरासारखं तुम्हाला विचार करायचा असेल तर तुम्ही बँक अकाउंट कशाला उघडलंय, कशाला विनाकारण उद्याचा विचार करताय, मुलांचा विचार करताय, त्यांच्या शिक्षणाचा विचार करताय. कारण ही माणसाला विशेष बुद्धी दिलेली आहे हे विचार करण्यासाठी, शाश्वत परमनंटली श्रेयस्कर काय आहे माझ्यासाठी हे शोधून काढण्यासाठी. जो थोड्याफार दिवसांचाच विचार करतो तो कमी बुद्धिमान असतो, हो की नाही? म्हणून तर असे लोक मग बिझनेस करू शकत नाहीत, असे लोक मोठे धंदा चालवू शकत नाहीत, असे लोक कुठल्या संस्थेचा चेअरमन होऊ शकत नाहीत, राजकारणात जाऊ शकत नाहीत. कारण हे बुद्धिमान लोकांचं काम आहे. त्याच्यासाठी पुढच्या 10 वर्षाचं आपल्याला बघायचं, प्लॅनिंग करायची सवय असली पाहिजे. परंतु भगवान तर काय म्हणतात, खरा बुद्धिमान तोच जो ऍक्च्युली त्याच्याही पुढचा विचार करतो, पुढच्या जन्माचा विचार करतो की पुढच्या जन्मामध्ये मला कशा प्रकारचं शरीर मिळेल. कोण सांगितलंय कशा प्रकारचं शरीर मिळेल, मग तो शोध घेतो त्याचा. कुठे सांगितलंय, कुठल्या शास्त्रामध्ये सांगितलंय मला कुठल्या प्रकारचं शरीर मिळेल पुढच्या जन्मामध्ये, कुठे आहे हे ज्ञान. बरोबर आहे ना? आपल्याला एखादी फॅक्टरी काढायची असेल तर आपण ज्ञान घेतो, इंजिनिअरिंगला जातो, शोधून काढतो, प्लॅनिंग करतो, मोठे वर्कशॉप वगैरे कशाला आपण तयार करतो. त्याच्यामध्ये मागे प्लॅनिंग असतं. 2 दिवसाचं प्लॅनिंग नाहीये, खूप दिवसाचं प्लॅनिंग. त्याला श्रेय म्हटलं जातं. अर्जुन भगवंतांना भगवद्गीतेमध्ये म्हणतो मला प्रेय नको आहे, मला श्रेय सांगा. प्रेयचा अर्थ असतो आता सध्या मला काय पाहिजे. प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात. एखादा हुशार विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करत असतो, त्याचे 4 टवाळकी मित्र येऊन त्याला म्हणतात चल सिनेमाला जाऊया. तो म्हणतो नाही 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 मला अभ्यास करायचा आहे, कारण मला चांगले मार्क मिळवायचे, चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय, पुढच्या जीवनाचा मला थोडासा विचार करायचा आहे. म्हणजे जे 4 टवाळके मित्र असतात ते कशाचा विचार करत असतात, ते विचार करत असतात प्रेयचा, आता सध्या मला आनंद कशात पाहिजे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन प्रभुपाद म्हणतात. इन्स्टंट कॉफी सारखं इन्स्टंट लगेच पाहिजे. परंतु जो हुशार विद्यार्थी असतो तो काय म्हणतो, आता थोडं मनाला वाईट वाटलं तरी चालेल, थोडस कष्ट पडलं तरी चालेल, परंतु मी अभ्यास करणार आहे कारण परीक्षा आहे. तसंच बुद्धिमान मनुष्याने विचार केला पाहिजे की हे अध्यात्म ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये कष्ट आहे. येस, कांदा लसूण बंद करायचा आहे, चहा कॉफी बंद करायचा आहे, मांसाहार बंद करायचा आहे, सिनेमा बंद करायचा आहे, टवाळक्या मित्रांचा संघ बंद करायचा आहे, गोव्याला जायला मिळणार नाही,
सगळे प्रॉब्लेम्स आहेत, कष्ट आहेत, परंतु हे सगळं कशासाठी करतोय आपण? उच्च ध्येयासाठी करतोय, श्रेयस्कर. पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळावा, जिथे दुःखच असणार नाही, तिथे फक्त सुखच सुख असेल. हे सुख दुःख इथे कंपल्सरी जे आहे ते कंपल्शन जिथे नसणार नाही, असं आयुष्य मिळवण्यासाठी आपण आता कष्ट घ्यायला तयार आहोत. याला म्हणतात श्रेय. आणि याच्यासाठी मला कुठल्या प्रकारचा योग मदत करेल? त्याला म्हणतात सर्वश्रेष्ठ योग, सर्वश्रेष्ठ योग पद्धती. आणि ही सर्वश्रेष्ठ योग पद्धती श्रीमद भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये समजावून सांगण्यात आलेली आहे. त्यालाच भक्ती योग म्हणतात, हो की नाही? मग प्रभुपाद इथे समजावून सांगतात आपल्याला, भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेली योग पद्धती सर्व प्रकारच्या प्राकृतिक सुख दुःखांचा विनाश करण्यासाठीच आहे. सगळं. आता आपल्याला कल्पना नाही आहे तसं बघायला गेलं तर, की या पृथ्वीच्याही पलीकडे असे काही ग्रहलोक आहेत या ब्रह्मांडामध्ये, जिथे इथे पृथ्वीपेक्षाही भरपूर प्रमाणामध्ये दुःख कमी आहे आणि सुखाचं प्रमाण जास्त आहे. आणि हे ज्याला माहिती असतं तो वेदांचा आधार घेऊन तिथं जन्म घ्यायचा प्रयत्न करत असतो, ज्याला आपण स्वर्गलोक म्हणतो. स्वर्गलोकात जन्म घ्यायचा प्रयत्न करतो. तो स्वर्गलोकात जन्म घ्यायचा प्रयत्न करतो. स्वर्गलोकाच्याही पलीकडे आहे ब्रह्मलोक, सत्यलोक, तिथे जन्म घ्यायचा प्रयत्न करतो. परंतु शास्त्र आपल्याला सांगतं की ते देखील क्षणभंगूर आहे आणि तिथे देखील दुःख आहेच, नाही असं नाही. हा प्रमाण वेगवेगळा आहे. जसं आपले 360 वर्ष म्हणजे देवी देवतांचं 1 वर्ष असतं, तसे ते 100 वर्ष जगतात. 3.6 मिलियन इयर्स. कोणाला नको आहे? इथे आपल्याला सगळ्यांना आपलं आयुष्यमान वाढवायचं आहे, हो की नाही? ब्रह्माजी तर आपल्याला नंबर बोलता येत नाही, एवढे वर्ष जगतात. आणि यस, तिथे दुःख पण कमी असतं. असं नाही की एवढे वर्ष जगणार म्हणजे एवढे वर्ष दुःख मिळणार, तिथे दुःख पण कमी असतं, परंतु असतं. तिथे पण चिंता आहे, तिथे पण भय आहे, तिथे पण शोक आहे, सगळं आहे. मग हे श्रेय, त्याच्याही पुढचा विचार करायचा आहे आपल्याला, की आपल्याला या ब्रह्मांडात कुठेच राहायचं नाही, हे ब्रह्मांडाच्याच बाहेर पडायचं आहे, जिथे जन्म आणि मृत्यूच नाही. मग तिथे सुख आणि दुःखाचा इफेक्टच नाही, फक्त सुखच सुख आहे, आनंदच आनंद आहे, दिव्य आनंद आहे. हे मिळवण्यासाठी जी पद्धती करावी लागते त्याला योग म्हणतात, खरा योग म्हणतात ऍक्च्युली. त्याला त्याचा फास्ट ट्रॅक इझी पद्धती आहे ती म्हणजे भक्ती योग. येस, तुम्ही बाकीच्या ज्ञान योग आणि देखील हे मिळवू शकता, परंतु त्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. परत भगवंत म्हणतात 12व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या, क्लेशदायक आहे. सोपी पद्धती आहे, एकदम सोपी पद्धती आहे, ती म्हणजे भक्ती योग. जो योग बाबा रामदेव शिकवतात त्याचा पण उद्देश हाच आहे ऍक्च्युली, परंतु हा उद्देश सांगितला जात नाही आणि त्या उद्देशापर्यंत लागण्याचा योग पद्धती समजावल्या जात नाही आपल्याला. आपल्याला फक्त वर समजावून सांगितलं जातं. थोडेसे आसन करा, थोडेसे प्राणायाम करा, म्हणजे तुम्हाला थोडस बरं वाटेल, एवढंच सांगितलं जातं. ते तर करायचंच आहे आपल्याला, नाही असं नाही. योग पद्धतीमध्ये याचा अर्थ असाही नसतो की भक्ती योगचा अर्थ आहे की आपण शरीराची काळजीच घ्यायची नाही याची. बऱ्याच जणांना असं वाटतं. प्रभुपादांनी सांगितलंय हे योगा बिगा सगळं बोगस आहे, भक्ती योग फक्त करा. आणि मग भक्ती योग म्हणजे आपल्याला वाटतं फक्त बसून जप करायचं. भक्ती योग म्हणजे भगवंतांची सेवा करायची, काम करायचंय, कष्ट करायचंय भगवंतांसाठी. हे काम करायचं असेल, कष्ट करायचं असेल तर अंगामध्ये ताकद पाहिजे, हेल्दी पाहिजे आपण, हो की नाही? अगदी तुमच्याकडे बसून करायची काहीतरी सेवा असेल, फॉर एक्झाम्पल भाजी निवडणे,
फुलांच्या माळा तयार करणे भगवंतांसाठी वगैरे वगैरे, तरी तुम्हाला तुमची तब्येत चांगली ठेवावी लागते, नाही असं नाही. त्याची काळजी घेतलीच पाहिजे. परंतु इथे सांगण्याचा उद्देश काय आहे लक्षात घ्या. हे जे योग पद्धती आहेत ते देखील भगवंतांना प्राप्त करण्यासाठी आणि या सुख दुःखाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठीच आहेत. परंतु तिथे त्याच्यामध्ये क्लेश आहे, दुःख आहे आणि टाइम जो लागतो त्या पद्धतीमध्ये तो खूप मोठा आहे. लॉंग प्रोसेस. भक्ती योग जो आहे हा परफेक्ट पद्धती आहे आणि शॉर्टकट आहे, शॉर्ट प्रोसेस, लगेच मिळत. आणि विशेष करून आजच्या युगामध्ये जे आपल्याला योग म्हणून शिकवलं जातं, पुण्या मुंबई बेंगलोरमध्ये हजारो रुपये उकळले जातात आपल्याकडून, योग शिकवतो या म्हणून. योगा स्टुडिओ, योगा बार. योगा स्टुडिओ एक ठीक आहे, योगा बार सुरू झालेत आजकाल. कसल्या प्रकारचा योग शिकवला जातो तिथे? तिथे शरीर थोड्याफार प्रमाणात चांगलं ठेवून अजून इंद्रिय तृप्तीच्या मागे कसं लागायचं हे शिकवलं जातं. ते चुकीचं आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत शिकवल्याप्रमाणे सर्वोत्तम योग म्हणजे भक्ती योग होय. गीतेमध्ये असाही उल्लेख करण्यात आला आहे की मनुष्याने भौतिक सुखदुःखाने विचलित न होता सहनशील होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात भौतिक सुखाने मी प्रभावित होत नाही असे कोणी म्हणू शकेल, पण तथाकथित सुखाचा उपभोग घेतल्यानंतर दुःखही येणार आहे हे त्याला माहीत नसते. म्हणून भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही मला शरण या, भक्ती योगाचा स्वीकार करा, उद्यापासून तुम्हाला दुःखच होणार, असं नाही सांगितलेलं. सुख दुःख दोन्ही येणार. जोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला सुख दुःख दोन्ही येणारच. परंतु या सुख आणि दुःख दोन्हींच्या मध्ये समभाव कसा ठेवायचा, इक्वॅनिमिटी, ते भगवद्गीतेमध्ये शिकवलेलं आहे. कारण ते ठेवावंच लागणार आहे आपल्याला. या भौतिक जगामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते आपल्याला ठेवावंच लागतं. सुखाने पण विचलित झालं नसलं पाहिजे आणि दुःखाने पण विचलित झालं नसलं पाहिजे. नाण्याच्या दोन्ही बाजू मिळणार. आपल्याला आता आपली अशी अपेक्षा आहे की फक्त दुःख मिळू नये, सुख मिळावं, असं होत नाही या जगामध्ये. दोन्ही मिळणार. मग दोन्ही मिळणार, मग दोन्हीची तयारी ठेवणारा मनुष्य जो असतो तो स्ट्रॉंग असतो. मनामध्ये ऑलरेडी आपली जर तयारी असेल की हे गड चढायला एवढे कष्ट घ्यावे लागणार आहेत, मग ते गड चढण्यामध्ये जो आनंद असतो तो द्विगुणित होतो, 10 पटीने वाढतो. पण मनामध्ये चढण्याचं दुःख नको, परंतु वरती गेल्यानंतरचा अभिमान फक्त तेवढाच पाहिजे, एवढंच असेल मनामध्ये, तर त्या सुखाला काही उपयोग नाही, ते सुख अर्ध होत. तर या भौतिक जगामध्ये दोन्ही असणार. दोन्हीमध्ये समतोल ठेवणे, समभाव ठेवणे, स्थितप्रज्ञ होणे, जास्त सुख आलं तरी प्रलोभित न होणे, दुःख आलं तरी विचलित न होणे, हे भगवद्गीतेमध्ये शिकवलंय. आणि मग एखादा व्यक्ती म्हणतो की काय तुमची भगवद्गीता मी वाचायला लागलो, तुमच्या भगवद्गीतेच्या मागे मी लागलो, दुःख काय कमी झालंच नाही. दुःख कमी होणार आहे असं भगवद्गीतेमध्ये कुठे लिहिलेलंच नाहीये. भगवंतांनी प्रॉमिस केलेलं आहे, अहम त्वम सर्व पापेभ्यो. यस, प्रॉमिस केलेलं आहे. परंतु ते हे जन्म सोडून भगवत धामात गेल्यावर, आणि हे पण या जन्मात देखील सुख आहे. ते कशा प्रकारचं सुख आहे? भगवंत आपल्याला ज्ञान देतात. कशा प्रकारचं ज्ञान देतात? तू हे शरीर नाहीच आहेस, तू आत्मा आहेस, याच्यावरती तू स्थिर राहा, स्ट्रॉंग राहा, स्थितप्रज्ञ राहा. अशा प्रकारे तू याच्यावरती जर तू स्थिर राहिलास तर जे काही दुःख आहे ते सगळं शरीराला आहे, आत्म्याला नाहीच आहे, हे तुला ज्ञान मिळेल. आणि हे ज्ञान मिळाल्यावरती मग दुःखाचं वाईट वाटून घेण्याचं काही कारणच नाही, दुःख होणारच नाही. ही पण उपलब्धी आहे भक्ती योगामध्ये, नाही असं नाही.
हा प्राकृतिक जगाचा नियमच आहे ऍक्च्युली. सुखानंतर दुःख येतच, दुःखानंतर सुख येतच. योग पद्धती म्हणजे आत्म्याचे विज्ञान आहे, असे भगवान कपिल देव म्हणतात. आध्यात्मिक स्तरावर पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्य योगाचा अभ्यास करतो. येथे ऐहिक सुख व दुःखाचा प्रश्नच उद्भवत नाही. तो मार्ग अलौकिक आहे. भगवान कपिल देव तो मार्ग कसा अलौकिक आहे याचे विश्लेषण पुढे करतीलच, परंतु त्याची प्रास्ताविक ओळख येथे करून देण्यात आली आहे. प्रास्ताविक ओळख म्हणजे काय? इंट्रोडक्शन दिलेलं आहे की मी आता जी योग पद्धती सांगणार आहे ती कशासाठी आहे? पूर्णपणे या भौतिक जगाच्या सुख दुःखातून मुक्त होण्यासाठी आहे. तीच योग पद्धती सर्वश्रेष्ठ असते. अनासक्त होण्यासाठी आहे. भगवंत शब्द वापरतात अनासक्त होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी नाही, अनासक्त होण्यासाठी. उपरतीचा अर्थ असतो अनासक्त होणे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? यस यस प्रभुजी. भक्तीचे किती प्रकार आहेत? आपले आचार्य श्रील रूप गोस्वामी 500 वर्षापूर्वी त्यांनी सांगून गेले की भक्तीचे 2च प्रकार आहेत. त्याचे आणि सब प्रकार होतात, आपण जेवढे करतील तेवढे. जनरली आजकाल मॅनेजमेंट मध्ये असं थोडस प्रकार लिस्ट करून सांगायची सवय असते, परंतु रूप गोस्वामी आपल्याला सांगतात की भक्तीचे 2च प्रकार आहेत. एक म्हणजे वैदी भक्ती, ज्यालाच साधना भक्ती म्हटलं जातं, आणि दुसरी असते ती म्हणजे रागानुगा भक्ती किंवा उत्स्फूर्त भक्ती. खरं बघायला गेलं तर भक्तीचा एकच प्रकार असतो, तो म्हणजे रागानुगा भक्ती किंवा उत्स्फूर्त भक्ती. परंतु या भौतिक जगामध्ये सगळेच अडकलेले आहेत, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत ते देखील प्रामाणिक मानले पाहिजेत. म्हणून आपले आचार्य हे 2 भाग करतात, वैदी किंवा साधना भक्ती आणि रागानुग किंवा उत्स्फूर्त भक्ती. याच्यामध्ये काय फरक असतो? वैदी भक्ती किंवा साधना भक्तीमध्ये एखाद्याला रोज सांगावं लागतं हे 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 कर, यालाच अभ्यास किंवा प्रॅक्टिस म्हणतात. म्हणून याला साधना भक्ती म्हटली जाते. गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिष्य हे शिकत असतो, म्हणून याला पण व्हॅलिड भक्तीचा प्रकार म्हटलेला आहे. ऍक्च्युली तो शुद्ध भक्त असतो का? नाही, अजून होणार असतो शुद्ध भक्त, परंतु त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांना शुद्धच मानलं जातं. कारण तो तयार आहे, मला भगवंतांची भक्तिमय सेवा करायची आहे, मला हे गुह्य स्तर प्राप्त करायचा आहे, मला तुम्ही मार्गदर्शन द्या, रोज ट्रेनिंग द्या. मग तो ट्रेनिंग पिरियड मध्ये जेव्हा जो असतो, प्रभुपाद कधी कधी त्याला म्हणतात प्रोबेशन पिरियड, त्याला म्हणतात वैदी भक्ती किंवा साधना भक्ती.
आणि मग या साधना भक्तीच्या स्टेजमध्ये देखील तो तेच करत असतो जो शुद्ध भक्तीच्या स्टेजमध्ये करत असतो, ज्याला रागा अनुगा भक्ती म्हटलं जातं. परंतु फरक एवढाच असतो की या साधना भक्तीच्या स्टेजमध्ये त्याला परत परत सांगावं लागतं, असं कर, ही सेवा कर, हे सेवा कर. आणि रागानुग भक्तीच्या स्टेजवरती भगवंतांची सेवा करणे हे त्याला आतूनच उत्स्फूर्तपणे येतं. मला कुणी सांगायची गरज नाही, मला कुणी सांगायची गरज नाही, उठ ही सेवा कर. आता का सांगावं लागतं? कारण अजून आपली आसक्ती आहे आपल्या सुखासाठी. कुणी म्हटलं आपल्याला उठा, थोडीशी सेवा करा, पहिला विचार आपल्या मनामध्ये येतो, अरे कंटाळा आलाय मला वगैरे, मला इकडे जायचं, हे करायचंय, आपले वेगवेगळी कामं असतात. मग परत पुन्हा 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 सांगावं जेव्हा लागतं, त्या स्टेजला म्हणतात साधना भक्ती, जिथे जिथे व्यक्ती प्रॅक्टिस करत असतो. आता रूप गोस्वामी आपल्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये याचे पण 2-2 भाग करून सांगतात, परंतु ते काय एवढे महत्वाचे नाही आहेत. हे 2 प्रकार समजले आपल्याला की बस आहे. तसं कुठले काय प्रकार वगैरे नसतो, भक्तीचे प्रकार वगैरे. हा, आता भक्तिमय सेवेमध्ये भगवंतांची जे संबंध आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याचे मुख्य प्रकार 5 असतात, ज्याला 5 वेगवेगळे रस म्हटले जातात. कोणकोणते आहेत ते? शांत रस, दास्य रस, साख्य रस, वात्सल्य रस आणि माधुर्य रस. हे आपल्या भगवंतांची कशा प्रकारचा संबंध आहे त्याच्यावरती हे ठरतं की आपण भगवंतांची सेवा एक मित्र म्हणून करणार आहे, की आई वडील म्हणून वात्सल्य रसामध्ये करणार आहे, की प्रियकर म्हणून माधुर्य रसामध्ये करणार आहे, शांत रसामध्ये एखादी गोष्ट किंवा असा जीव ज्याचा भगवंतांची डायरेक्टली कधी संबंध येत नाही, परंतु तो भगवंतांच्या सेवेमध्ये आहे. जसं मोर आहे, एखादं झाड आहे ज्याच्या खाली भगवंत बसतात. हे आणि ह्याची चॉईस आहे का आपल्याला? नाही, हे आपण परमनंटली हेच आहे. भगवंतांचा आपला एक संबंध असतो, तो आता फक्त विसरलोय, तो आपल्याला आठवायचा आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीने भक्तीचे प्रकार सांगता येतात, नाही असं नाही. आता तुम्हाला अजूनही कुठल्या वेगवेगळ्या संप्रदायामध्ये वेगळे लोक भेटतील, ते तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने भक्तीचे वेगवेगळे प्रकार सांगतील, स्टेजेस सांगतील. भावभक्ती, प्रेमभक्ती, भावभक्ती, असे पण वेगवेगळे प्रकार करता येतात. परंतु खऱ्या अर्थाने जसं बघायला गेलं तर भक्तीचा प्रकार एकच असतो, तो म्हणजे भगवंतांची सेवा करणे. दॅट्स इट. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता जे तुम्ही सांगितलं की भक्ती योग हा शॉर्टकट आणि सोपा मार्ग आहे, पण आता सध्या आपल्याला तोच अवघड वाटतो. कारण कसं आहे की पहिलं जसं की ध्यान योग सांगितलेलं आहे, तर ध्यान योगामध्ये आपण कथेमध्ये ऐकतो की नाही का, की एखादा जर योगी ध्यानाला बसला तर त्याला काही कळत नाही, म्हणजे त्याचे पूर्ण शरीर एकदम सापळ्यागत झालं, काही काही कथेमध्ये त्याच्या शरीराला पूर्ण वाळू वगैरे लागलं, अशा बऱ्याच आपण कथा ऐकतो. तर मग आता सध्या भक्ती योगामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की वैराग्य, सगळं सोडून देणे. आणि आपला मेन प्रॉब्लेम तोच आहे सध्या, आम्हाला सोडून काय द्यायचं नाही. तर मग ती भक्ती योग आपल्याला आता सध्या अवघड का वाटतं? मग तर त्याच्याबद्दल सांगा प्रभूजी. यालाच भ्रम म्हणतात. हा भ्रम आहे. तुम्हाला वाटतंय ध्यान योग सोपं आहे, एक दिवस करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल का अवघड आहे ते. काल कोण सांगत होतं मला? काल का परवा कुणीतरी सांगत होत, विसरलो मी. शिंदे प्रभू सांगत होते. शिंदे प्रभू सांगत होते, त्यांचे एक मित्र आहेत, बरेच वर्ष झाले भक्तीमध्ये आहेत. ते शिंदे प्रभूंना सांगत असतात, तुम्ही या आमच्या सत्संगाला वगैरे. मग शिंदे प्रभू त्यांना सांगतात की नाही, आम्ही असं प्रभूजींच्याकडे रोजचं लेक्चर वगैरे ऐकतो.
हळूहळू त्या प्रभूजींना पटायला लागले की शिंदे प्रभू आपल्यापेक्षा आता थोडस ऍडव्हान्स झालेत, कारण आम्ही करतोय जप 16 माळा. मग ते प्रभूजी सांगत होते की येस मी करतोय प्रभूजी 16 माळा, खरं आज या मागच्या 12 वर्षात एकही एकही माळ मी विचलित न होता केलेली नाही, जमतच नाही. कुणाला पण जाऊन विचारा तुम्ही, जो कोणी वैराग्य मान्य करत नाही, या भौतिक जगातली अनासक्ती मान्य करत नाही, त्या कोणालाही जाऊन विचारा तुम्ही, तो कशाही प्रकारची भक्ती तो करत असेल त्याला जाऊन विचारा ही सोपी आहे का, तो तुम्हाला सांगेल अजिबात नाही, शक्यच नाही. तुम्हाला वाटतंय ध्यान योग सोपं आहे, तुम्ही 1 मिनिट ध्यान योग करून दाखवायचं मला. ध्यान योग तोच व्यक्ती करू शकतो जो पूर्णपणे वैरागी आहे, अनासक्त आहे, ज्याच्या मनामध्ये अजूनही प्रत्येक गोष्टीबद्दल आसक्ती आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती आहे, तो 1 मिनिटासाठी देखील ध्यान करू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. हे लक्षात घ्या. हा भ्रम आहे आपला की बाकीचे सोपे आहेत. कसं ध्यान करणार? ध्यानयोग भगवद्गीतेत पण सांगितलंय. भगवंत काय सांगतात? पहिल्या 10-15 श्लोकांमध्ये, 20-25 श्लोकांमध्ये ध्यानयोगाच्या भगवंत हेच सांगतात, एकांत स्थळी जाऊन बसलं पाहिजे, सगळ्या 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 गोष्टीचा विचार सोडून दिला पाहिजे. मग ध्यान होणार तुमचं. इम्पॉसिबल आहे. तुम्हाला हे ट्राय करायचं असेल तर तुम्ही विपश्यनाचा 10 दिवसाचा कोर्स करा. विपश्यना माहिती आहे तुम्हाला? विपश्यना कधी ऐकले? गौतम बुद्धांनी शोधून काढली ऍक्च्युली, आणि आजकालच्या मॉडर्न जगामध्ये एक आचार्य आहेत, आचार्य गोयंकाजी, त्यांनी ही पद्धती स्टँडर्डाइज केली थोडीशी. त्यांचा पहिला कोर्स हा 10 दिवसाचा असतो, त्याच्यापेक्षा कमी नसतो. दुसरा कोर्स 1 महिन्याचा असतो, तिसरा कोर्स 3 महिन्याचा असतो. तुम्ही तर 10 दिवसाचा कोर्स करून बघा, तुमच्या लक्षात येईल. विपश्यनेचा तुम्ही विपश्यना केंद्रामध्ये गेला तर नियम असतो. मी इंजिनिअरिंगच्या 2nd का 3rd इयरला असताना केला ऍक्च्युली हा कोर्स. तिथे आत जातानाच तुमचं सगळं काढून घेतलं जातं. हातात काही ब्रेसलेट असेल, कंडा असेल, गळ्यात काय असेल, काही 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 एक गोष्ट ठेवायची नाही, एक शब्द बोलायचा नाही 10 दिवस, कुठलाही मंत्र म्हणायचा नाही, कुठल्याही देवाचं स्मरण करायचं नाही. आणि मग 10 दिवस ते शिकवतात आपल्याला फक्त आपलं शरीर कसं बघायचं, शरीराच्या प्रत्येक कणाकणावरती संवेदना काय होत आहेत ते कसं बघायचं. आणि याच्यामध्ये एक्सपर्ट होतात लोक, मी पाहिलेलं आहे. 10व्या दिवशी मी पण थोड्याफार प्रमाणामध्ये एक्सपर्ट झालो होतो. मला ते थोडंसं विचित्र वाटत होतं, परंतु पहिले 5-6 दिवस तुमची अशी फाईट सुरू असते, शक्यच नाही मनातले विचार घालवणे. 5व्या दिवशी मी त्या आचार्यांकडे गेलो, म्हणालो, आचार्य मी इंजिनिअरिंगला आहे, माझं जॉबच आहे इमॅजिन करून गोष्टी निर्माण करणे. तुम्ही मला असं जर काहीच विचार करू नका, सगळे विचार मनातले काढून टाका आणि पूर्णपणे तुमच्या शरीरावर लक्ष द्या, कणाकणावरती लक्ष द्या. मी इंजिनियर होऊ शकणार नाही. बोलायची परवानगी नसते तिथे ऍक्च्युली. 10 दिवस लिहून द्यायचं असतं. त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की हा तुझा पलायनवाद आहे. त्यांचं पहिलं वाक्य, हा तुला इथून पळून जायचंय, हे सोडून जायचंय म्हणून. हे असंच आहे, आपला हा पलायनवाद आहे. भक्तियोग सगळ्यात सोपी पद्धती आहे, परंतु आपल्याला ते तिथून पळून जायचंय आणि इंद्रिय तृप्ती सोडायची नाही, म्हणून आपल्या मनात असे विचार येतात. अरे ते सोपं आहे, ते नाहीच आहे सोपं अजिबात. तुम्ही करून बघा एकदा. ऍक्च्युली ज्याला आपण योग म्हणतो, ध्यान म्हणतो, ते ध्यान पतंजली ऋषीने 7वा अंग म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्या आधीचे 6 अंग आपल्याला परफेक्ट करावे लागतात, मग आपण ध्यानामध्ये बसू शकतो. आणि त्या पहिल्या 6 अंगामध्ये हे वैराग्य आहेच, त्याला म्हटलं गेलेलं आहे परिग्रह, नाही अपरिग्रह, सॉरी,
सॉरी प्रत्याहार, प्रत्याहार म्हटलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, मग ध्यान, मग समाधी. एवढं सोपं नाही आहे. तुम्ही फक्त मला एक अर्धवृष्टासन करून दाखवा. तुम्ही जरी म्हटला की मी फक्त आसन करतो बाकी काही करणार नाही, ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना सोपं आहे, तुम्ही मला फक्त एक अर्धवृष्टासन करून दाखवायचं, तुम्हाला मी 1 महिन्याची कालावधी देतो. तुम्हाला मग लक्षात येईल किती अवघड आहे. आणि हे लहान मुलांना शिकवलं तर ते करतात बरं का, आठवड्यामध्ये, एक महिन्यामध्ये. आता या आपल्या 40 मध्ये तर शक्यच नाही. तुम्ही 1 वर्ष प्रॅक्टिस करा आणि फक्त जमिनीला हात टेकून दाखवा पूर्णपणे बरं का. असा पंजा, बोट नुसतं टच करायचे नाही. जो काय म्हणतात ते, ह्याला कुठलं आसन म्हणतात मी विसरलो. पूर्णपणे असं गुडघा न वाकवता पूर्णपणे खाली वाकायचं असतं आणि हात खाली टेकवायचे असतात. ते खरोखर योगाभ्यास करतात ते पूर्ण पंजा टेकवतात असे जमिनीवर. नाही सोपं प्रभूजी. हे सोपं आपल्याला वाटतं, कारण इथे भक्ती योगामध्ये सगळं सोडून भगवंतांना शरण जायला सांगितलेलं आहे. ते मला मान्य नाही, म्हणून मला दुसऱ्या वाटा सोप्या वाटायला लागतात. परंतु त्या वाटा सोप्या नाही आहेत. त्या वाटेला एकदा 2-4 दिवस जाऊन बघा तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल त्या नाही आहेत सोप्या. ज्ञान योग नाहीये सोपा. इथे काल काय खाल्लं लक्षात राहत नाही, आणि हे सगळं कुठे लक्षात राहणार आहे. आता ऍक्च्युली जे भगवान कपिलदेव आपल्याला अगदी डिटेल मध्ये खोलात जाऊन सांगणार आहेत, ते तुम्हाला वाटते ते आपल्या लक्षात राहणार आहे. ऍक्च्युली पुढचा जो माझ्याकडे आता भागवतम माझ्या हातात आहे, उरलेला स्कंद अख्खाच्या अख्खा हा भगवान कपिल देवांचे उपदेश आहेत. भगवद्गीतेपेक्षाही मोठा आहे हा उरलेला स्कंद. फक्त एक व्यक्ती उपदेश देणार आहे आपल्याला. कदाचित 6 महिने लागतील हे वाचायला. तुम्हाला वाटतंय हे सगळं लक्षात राहील आपल्याला? हे सगळं लक्षात ठेवू आपण. म्हणून म्हटलं जातं सगळ्यात सोपी पद्धती आहे भगवंतांना शरण जावा, सगळं सोडून द्या. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. आणि अशी उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर कितीतरी. कशाचाही विचार न करता भगवंतांना शरण गेले आणि ते सुखी आहेत, अतिशय सुखी आहेत. हो की नाही? हा भ्रम आहे आपला. हा भ्रम डोक्यातून जेवढ्या लवकर आपण काढून टाकू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आता स्पेसिफिकली मी तुम्हाला 3-4 उदाहरणं दिली. तुमच्या डोक्यामध्ये काय असेल तर मला सांगा. ही पद्धती सोपी आहे, मी तुम्हाला सांगतो समजावून ही पद्धती कशी अवघड आहे. विशेष करून कलियुगामध्ये जिथे आयु, बल, स्मृती, करुणा, दया, सत्य हे सगळं कमी होत चाललंय दिवसेंदिवस. अशा युगामध्ये कसं शक्य आहे बाकीच्या गोष्टी करणे? इम्पॉसिबल आहे. आपल्याकडे एकच मार्ग आहे, भगवंतांना शरण जाणे. आणि जितक्या लवकर आपण या स्टेजला येऊ तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. काल यायला पाहिजे होतं तितक्या लवकर, परंतु काल आपण गेलो नाही शरण भगवंतांना. आज गेलं पाहिजे. उद्यावर ढकलून नाही चालणार. हरे कृष्ण. कृष्ण चैतन्य प्रभु. He had a question. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? मुकुंद माला स्तोत्र वाचा तुम्ही प्रभूजी, राजा कुलशेखर अलवार यांचं.
राजा म्हणतो, हे शरीर वात पित्त कफाने त्रस्त व्हायच्या आधीच मला तुमच्या शरणात घ्या, लवकरात लवकर, लगेच मला अडकवा तुमच्या सेवेमध्ये. तर हे मन, हे शरीर, हे काय ऐकणारे नाहीत. क्रिश कुठे गेला? त्याला प्रश्न होता काय? ओके, हो. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभु जी.